आहोत. चला फास्ट यायचंय, आपण लगेच सन्मान करायचं अगदी पाहतोय आपण. चला ओके, आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मॅच स्टार्ट होईल, यानंतरचा आवाज ऐकणार आहोत आपण. वाई तालुक्याचा एक गोड आवाज, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज, आमचे गुरुवर्य श्री अनिकेत कामटे सरांना आपण ऐकतोय फायनल मॅच मध्ये. धन्यवाद अमित सर. चौयात मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती साहिल पहिलाच बॉल सज्ज होत आहे. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ती लाईन मेंटेन ठेवलेली आहे. खरं तर साहिल वर्सेस स्ट्रायकिंग एंड वरती सुदीप, या दोघांचं बॅटल बघण्यासारखं आहे. पाडेगाव टीम विरोधामध्ये बावडा टीम. एक संघ खंडाळा तालुक्यातला आहे तर दुसरा संघ फलटण तालुक्यातला आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचा महाल मुकाबला. लगातारचा दुसरा बॉल देखील बॉडी लाईन वरून गुड लेंथ बॉल वरून कट होतोय आणि साहिल यांच्या माध्यमातून विशेष प्रतिभा या ग्राउंड वरती या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये सिद्ध करत असताना, खेळाडू सिद्ध झाल्यानंतर प्रसिद्ध होत असतो आणि मोठ्या टुर्नामेंटचा अनुभव असणारा बडे मंच पे सरपंच बनना चाहते. STPL खेळली आहे, SGPL खेळली आहे, साताऱ्यातल्या स्पर्धा गाजवलेत, पुण्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं हा खेळाडू खेळत असताना आपण पाहिलाय. आणि आता आपल्या गावच्या टीमसाठी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. लगातारचा तिसरा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि तिन्ही बॉल जबरदस्त हाताळत आहेत साहिल पवार. पॉवर ऑफ पवार मैदानामध्ये बॉलिंगच्या माध्यमातून दाखवत आहेत. द मॅन विथ गोल्डन आर्म्स. चांगले बॉल हाताळले, तिन्ही बॉल आपण पाहू शकतो. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट म्हणजे विरुद्ध दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, कारण सरळ बॅटनं स्ट्रोक येत नाहीयेत आणि त्यानंतर डॉट बॉल प्रेशर बिल्ड केलं जात आहे. गोलवर टप्प्याचा बॉल आहे, याही वेळेचा प्रथम बॉल पहिला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. 1-7 का आणि आगे, म्हणजे आता आपण पाहतोय 4 बॉलच्या पाठीमागे एकच धाव खर्च झालेली आहे. टीमचे सर्व टीमचे ओनर अर्थातच किरण बापू पवार यांचं शुभागमन झालं आणि त्यानंतर साहिल यांना फॉर्म गवसला. या आधीची मॅच थोडी अवघडली होती, परंतु या मॅच मध्ये पुरेपूर प्रतिभा सिद्ध करत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. याही वेळेचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. त्यानंतर यष्टीरक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झाल्यानंतर थर्ड अंपायर रेफरल क्लोज कॉल. संपूर्ण संघ एका ठिकाणी आलाय, कारण हा क्लोज कॉल असू शकतो. अगदी आपण पाहतोय हृदयाचे टोके वाढवणारा हा कॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये सुदीप आणि शुभम एका एंड निश्चित आपण पाहतो घट्ट सोडलं गेलं. त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती डायरेक्ट हिट केला जातोय आणि या बॉलची कहाणी आपण मेन स्क्रीन वरती थर्ड अंपायर रेफरलच्या माध्यमातून स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. अगदी स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुदीप निश्चित धावले वाऱ्याच्या वेगानं. स्वर्गीय अमोल दादा महिंद्रे स्मृती चषक 2026 मेगा फायनलची मॅच आहे आणि डायरेक्ट हिट. युटी आउट, बॅटर गॉन. एका अँगलनं आपण जर पाहिलं तर खेळाडू निश्चित पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अगदी आपण डायरेक्ट हिट मध्ये या खेळाडूला जवळजवळ एक पाऊल पुढेच पकडलं गेलं आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाडेगाव टीम साठी हार्ड हिटर बॅटर विशाल. पाडेगाव टीम 12th मॅन आपला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहिला मिळत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल देडे दाखल होत आहेत. खऱ्या अर्थाने या खेळाडूंना कालच्या दिवसामध्ये SDPLचा रंगमंचावरती खेळत असताना विशालला आपण पाहिलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीम पाडेगाव संघासाठी दाखल झालेला आहे. तालुक्याच्या टीम मध्ये देखील अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवलेत, परंतु आता बेस्ट वर्सेस बेस्ट. समोर साहिल पवार, दुसऱ्या बाजूला विशाल. हो, याही वेळेचा बॉल, डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी, केवळ एकच धाव खर्च केली आहे आणि एक महत्वाची रनआउटची विकेट घेतली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये साहिल पवार च्या गया गुरु. नावाला साजेशी कामगिरी काय असते आणि आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या अस्मितेसाठी, गावच्या प्रतिभेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष काय असतो हे साहिल पवारनं पहिल्या बॉल पासून दाखवून दिलं. आणि सगळे बॉल जे हाताळले गुडलेन स्पॉट वरती हाताळले, काही बॉल खाली राहिले, काही बॉल बॉडी लाईन वरच्या पाहिला मिळाले. परफेक्ट यॉर्कर देखील पेश केले आणि पहिल्या ओव्हरमध्ये केवळ एकच धाव खर्च केलेले आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये टीम बावडा संघासाठी साहिलची झाली आहे आणि आता शुभम आणि विशाल या दोघांची जबाबदारी वाढली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये
शैलेश पवार हेही अनुभवी खेळाडू आहेत आणि सातत्यानं कॉर्क क्रिकेटचा बादशाह आणि स्फोटक बॅटर बनून ज्यांची ओळख खंडाळा तालुक्यामध्ये असे शैलेश पवार परफेक्ट ऑलराऊंडर बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट साठी सज्ज होणार आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. पहिलाच बॉल स्लोवर वन. चतुराई दाखवली, अगदी रचनात्मक कलात्मक बॉल मैदानामध्ये पेश केला. त्या रिदम मध्ये आले, त्या मोमेंटम मध्ये आले आणि हळूवार बॉल डिलिव्हर केला. त्यानंतर बॉलचा वेट केला गेला, बॅटची स्ट्रॉंग एज घेतली आणि निश्चित आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल निघालाय. 2 धावा धावफलकावरती लागतायत. इथून पुढचे 11 बॉल महत्वाचे आहेत. बीत गया उसे सोचा नाही करते. पाडेगाव टीम साठी आता जे झालंय त्याचा निश्चित विचार नाही करायचा आहे, परंतु इथून पुढचे जे बॉल मिळणार आहेत. याही वेळेसचा बॉल चांगलाच बॉल हाताळाय. लगातारचा दुसरा बॉल डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे आता इथून पुढचे सगळे बॉल महत्वाचे आहेत. केवळ 2च धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बावडा टीम बॉलिंगच्या माध्यमातून संपूर्ण पायात बेड्या टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मिडल केले, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का? निश्चित आपण पाहतोय हा बॉल हवेतून फरार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ सिक्सर. 6 धावांसाठी बॉल निघालाय. अगदी बॉल जज करत असतानाच आधी बॉल झाडाला लागला, झाडाला स्पर्श केला आणि या ग्राउंडचा नियम आपण पाहू शकतो. मिड विकेटच्या त्या झाडाला लागल्यानंतर षटकार, महत्वाच्या क्षणी आलेला महत्वाचा षटकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय खेळाडू शुभम यांच्या बॅटमधून. या आधीच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये लगातारचे 3 चौकार खेळण्यासाठी या खेळाडूला जाणलं जात आहे आणि तो स्ट्रोक मैदानामध्ये एक्झिक्यूट केलाय. षटकाराच्या माध्यमातून धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुनिया का हर्ष पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता. पुन्हा एकदा स्लोवर वन. वेट केला, पिक केला, बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतायत प्रेक्षक. बॉल पाठवला जातोय लॉंग ऑफच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट. स्टँड अँड डिलिव्हर. स्लोवर वन हाताळला, वेट केला, पिक केला, रडार मध्ये आला. टप्प्यामधला बॉलचा परफेक्ट कार्यक्रम. 6 धावांचा वार. षटकार जबरदस्त हिट पाहिला मिळालाय आणि शुभम यांनी हात खोललेत. आपल्या तलवारीचा दानपट्टा अगदी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केलाय. धुडगूस घातलाय 2 फटक्यांनी आणि धावफलकाला पूर्णपणे आकार आलाय. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. एका धावेसाठी रन आता यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये रन पूर्णपणे थांबवल्या होत्या साहिल पवार यांनी, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 चे पहिले 2 बॉल अप्रतिम हाताळले. त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर आले आणि धावफलकाला चांगल्या पद्धतीने आकार आलाय. मेगा फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल 31,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारी ही परिसरातली, या तालुक्यातली, या जिल्ह्यातली मानाची स्पर्धा आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जुळत आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. तब्बल 31,000 रुपयांचा कॅश प्राइजचा प्रश्न आणि मैदानाच्या आतमध्ये 2 संघ झुंज देत आहेत. हा स्ट्रोक हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड सर्कल मधून बॉल आले थांबवण्यासाठी. 100 कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 के साथ 2 भी कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु 2च धावांवरती थांबवलं. 2 के 7 का आने आगे, 2 के 7 कारवा आगे. विशाल देडे आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सॉरी, आपण पाहतोय ज्या पद्धतीनं षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती 17 धावा लागत आहेत आणि आता विशाल देडे यांना आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत. येणारे 12 बॉल आहेत. अजूनही वेळ आहे. रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलते. ती वेळ दोन्ही संघांकडे आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेगा फायनलची मॅच आहे. षटक क्रमांक 3 मध्ये अजिंक्य आलेत, ज्याच्या वरती कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य आहे. तर समोर विशाल आहे. विशाल या नावाचा अर्थ आहे विशाल फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. शुभम आले. शुभम यांनी शुभ वार्ता घेऊन आले आपल्या टीमसाठी आणि आता अजिंक्य विरोधामध्ये विशाल देडे. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा. टप्प्याचाच बॉल. त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला जातो. डॉट बॉल मैदानामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होतात. हाय टोटल मॅचेस मध्ये देखील मजा येते. म्हणजे अशा पद्धतीचं हे ग्राउंड आहे.
लो स्कोरिंग मॅच देखील तितक्याच इंटरेस्टिंग होत असताना आपण या ग्राउंडवरती पाहिलेले आहेत. ओव्हर नंबर 3. हो यावेळेस बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल, दुसऱ्या दावेचा प्रयत्न. 1-7 दो भी कंप्लीट. अतिशय जबरदस्त आयोजन पाहतोय आपण या संपूर्ण स्पर्धांचं. स्वर्गीय ज्ञानेश्वर अण्णा यादव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रताप ज्ञानेश्वर यादव साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. खरं तर सातत्यानं या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा रंगत असतात. कोलवर टप्प्याचाच बॉल, त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अपील केलाय आणि पंचांनी अपील उचलून धरलाय. OUT आउट. बॅटर विशाल देडे बॅक टू डग आउट. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली आहे आणि आता विशाल बाद झाल्यानंतर टीम पाडेगाव संघाच्या शुभम यांची जबाबदारी वाढली आहे. 7 बॉल फेस करत असताना 16 धावा बनवले शुभम यांनी आणि विशाल बाद झाले आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत, अर्थातच पाटील. एकोणीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला आपण अनुभवतोय. मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न केला निश्चित शुभम यांनी, परंतु एका एंडनं 7 मिळणं देखील अपेक्षित आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत पाटील, मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. हम आदम के बेटे हैं क्यों सोच रहा राह सरल होगा, संघर्ष जरूर सफल होगा. तो संघर्षाने मैदानामध्ये हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा, ते छोटे छोटे बदल केले जात आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आणलेत लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. त्यासोबत डीप मिड विकेट ठेवलाय. डीप लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन मध्ये स्वतः साहिल पवार उभा आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि एक्स्ट्रा कव्हरला लेफ्ट हँडेड बॅटरसाठी खेळाडू ठेवलेला आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये जर विचार केला तर मिड ऑफ आहे आणि त्यासोबतच शॉर्ट मिड विकेट. टप्प्याचा बॉल हवेत खेळला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट डीप मधून क्षेत्ररक्षक आले मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे, 1-7 कारवा आगे. करंट रन रेट 7.60, 7.60चा रन रेट आहे आणि तो रन रेट मी म्हणे आतापर्यंत निश्चित चांगला आहे, परंतु हात खोलणं देखील गरजेचं आहे, कारण समोर श्रेया 11 बावडा या संघाचा विचार केला तर परफेक्ट 2 बॅटर आहेत. या 2 बॅटरवरती विशेष लक्ष आहे, कारण साहिल पवार आणि शैलेश पवार या दोन्ही खेळाडूंनी अनेक तालुक्याच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला सिद्ध केलेले आहे. निलेश मोहितेची देखील ओव्हर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. हा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आले डीप मध्ये, पकडला जातोय कॅच. एक हा गलती करेंगे जनाब. राईट हँडेड बॅटर, 2 षटकार ठोकणारा खेळाडू शुभम पवेलियन मध्ये. आता महत्वाची विकेट जड पावलांनी पहा. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट बॅलन्स झाला नाहीये बॉल आणि त्यानंतर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीचा कॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 20 धावा धावफलकावरती लागत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. अजिंक्य यांनी आतापर्यंत कमालीचे बॉल हाताळलेत. 5ही बॉल वरती जबरदस्त कामगिरी केली अजिंक्य यांनी. एक महत्वाची विकेट देखील सफल केली आणि बॅटिंग मार्क वरती आता निलेश मोहिते आल्या पावली बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये, अगदी सेफ अँड इन टू द बास्केट. 30 यार्ड सर्कल मधून आपण पाहतोय हा बॉल हवेत खेळला गेला. समोर ऑन दी राईट स्ट्रोक होता. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जाग्यावरती आणि त्या बॉलला आपण पाहतो फ्री होम डिलिव्हरी. जाग्यावरती हलू देखील दिलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि बॉल हातामध्ये विसावला जातोय. सेफली इझिली कॅच कॅरी केलाय. अप्रतिम कॅच मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आता इथून पुढे येणारे 6 बॉल महत्वाचे. रिमेनिंग 6 बॉल. सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत टीम पाडेगाव संघासाठी.
नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये धनराज धापते बॉलिंग ट्रॅकवरती. बावडा प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय आणि सातत्यानं षटक क्रमांक 4 या 4थ्या षटकाची जबाबदारी धनराज यांच्यावरती दिलेली आहे. स्ट्रोक फसलाय. पाटील यांचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल पकडला जातोय. कॅच कॅरी आणि फलंदाज पहिल्याच बॉलवरती धनराज यांना मिळतंय सुयश. अगदी सूरज पाटील यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये धनराज यांना सुफलता मिळाली आहे आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचे विकेट येत आहेत. इंटरव्हल मधल्या विकेट डोकेदुखी ठरत आहेत टीम पाडेगाव संघासाठी. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि प्रेझेंटी लावण्याचं काम मैदानामध्ये होतंय. जो खेळाडू येतोय तो खेळाडू बिघिट करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. स्कोरबोर्ड मात्र जैसे थे 20 या धावसंख्येवरती. 5 बॉल मध्ये 15 धावा निश्चित डोळ्यासमोर असतील. 12 ते 13 धावा येणं गरजेचंच आहे. फायटिंग टोटल उभी करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. वैभव मैदानाच्या आतमध्ये. काही वेळेचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळले धनराज यांनी. धनराज यांनी या विकेटवरती राज केले पहिल्या 2 बॉलवरती. जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. अजूनही 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हो, या वेळेचा टप्पा पडला. त्यानंतर बॉल अचानक खाली राहिला. स्टेप आउट झाले होते खेळाडू. अनएक्सपेक्टेड बाउन्स. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉल येतोय. 3 बॉल वरती कोणती धाव दिलेली नाही आतापर्यंत. धनराज यांनी संपूर्ण विकेट वरती राज केलाय. या 22 यार्ड वरती राज केलाय या ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हर हाताळतात. डेथ ओव्हर हाताळतात. धाव फलक जैसे ते आहे 20 या धावसंख्येवरतीच. प्लेस केला. फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल निघाला डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं 2 धावांसाठी. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल 22 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेगा फायनलची मॅच. हो हो हो, याही वेळेचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी प्रभावित करतायत धनराज. आले, त्यांनी पाहिलं आणि धनराज यांनी बावडा टीम साठी जिंकून घेतलं सारं. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मेगा फायनलच्या मॅच मध्ये उपस्थित होत आहेत आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं या ग्राउंडवरची कुठली स्पर्धा असो खेळाडूंच्या पाठीमागे सदैवपणे खंबीरपणे उपस्थित राहणारे, उपलब्ध राहणारे आणि खेळाडूंना कायम पाठबळ देणारे व्यक्तिमत्व सन्मान्य प्रतापजी यादव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून सन्मान्य प्रतापजी यादव साहेब यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. शिवशक्ती क्रिकेट क्लब सुरूर यांच्या वतीनं मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण आहोत. एका बाजूला आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 24 धावा लागलेल्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 25 ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय खंडाळा तालुक्यातील बावडा हा संघ आहे जो आता इथून पुढे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला फलटण तालुक्यातील पाडेगाव हा संघ बॉलिंगच्या भूमिकेमध्ये येणार आहे. आणि जबरदस्त मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो आणि ज्या वेळेस लढाई विचारांची असते ना त्यावेळेस सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरता येतं. इथं हा सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरायचं आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहे. दोन्ही टीम मध्ये क्षमता आहे. दोन्ही टीम मध्ये ताकद आहे, ॲबिलिटी आहे. एका बाजूला निलेश मोहिते आहेत तर दुसऱ्या बाजूला साहिल पवार आहेत. एका बाजूला विशाल देडे आहेत तर दुसऱ्या बाजूला शैलेश पवार आहेत. आणि लाईन अप करून एका लाईननं संपूर्ण टुर्नामेंटचा या मैदानाचा आदर करत असताना टीम पाडेगाव संघ अर्थातच तालुका फलटण आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये अर्थात कॅप्टनच्या भूमिकेमध्ये निलेश मोहिते आहेत. तर समोर आपण सलामीच्या बॅटिंगच्या ऑर्डर मध्ये अर्थातच पाहणार आहोत साहिल पवार यांना. क्रिकेटचा दर्जेदार खेळ. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? क्रिकेट आपल्याला नेहमी शिस्त पाळायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला निर्णय घ्यायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला माणुसकी जपायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला मैत्री करायला शिकवतं. मोबाईल कडून मैदानाकडे यायला क्रिकेट शिकवतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हारलो तरी जमिनीवरती राहिला, हारलो तरी भरारी मारायला आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहिला क्रिकेटच शिकवतं. असा क्रिकेटचा जबरदस्त खेळ आपण पाहतोय. आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे न्यू यंग ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य सत्यम चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे.
खऱ्या अर्थानं शिवशक्ती सुरूरचं देखणं आणि दर्जेदार आयोजन 31,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारे वाई तालुक्यातली सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा आहे. स्वर्गीय ज्ञानेश्वर अण्णा यादव यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री प्रताप ज्ञानेश्वर यादव साहेब यांच्याकडून 31,000 रुपयांचं मेगा फायनल विजेत्या संघाला कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक, जवळजवळ रोजचे व्ह्यूज आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आणि युट्यूबच्या माध्यमातून खेळाडू कमेंट देखील करतायत, खेळाडूंना निश्चित प्रोत्साहित देखील करतायत आणि खेळाडूला निश्चित प्रोत्साहित करत असतो. या ठिकाणी दोन्ही टीम्स आपण पाहतो तगड्या आहेत. एका बाजूला तालुका खंडाळा आहे, दुसऱ्या बाजूला तालुका फलटण आहे. एका बाजूला पाडेगाव टीम आहे, दुसऱ्या बाजूला अर्थातच बावडा टीम आहे. एका बाजूला साहिल पवार शैलेश पवार या दोघांची जोडी आहे, तर दुसऱ्या बाजूला निलेश मोहिते, त्यासोबतच सूरज पाटील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो विशाल दोडे आणि शुभम यांची खेळाडूंची फौज आहे. मेगा फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच, महाअंतिम सोहळा. आणि या महाअंतिम सोहळ्यात कोण असेल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन? येणारे 365 दिवस सुवर्ण अक्षरांनी कोणत्या संघाचं नाव लिहिलं जाईल? जे आपण चर्चा केली ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ अनिश्चिततेचा आहे. या खेळामध्ये सरड्यापेक्षा भयानक खेळ. 11 धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या बॉल पर्यंत 3 बॉल 4 वरती मॅच आली होती आणि त्यानंतर षटकार आला. म्हणजे 3 ओव्हरमध्ये एकही षटकार आला नाही, एकही चौकार आला नाही आणि त्यानंतर षटकार येऊन मॅच बावडा संघाने जिंकला. मध्ये सेमीफायनल देखील किती संघर्षाची झाली. 8 धावांवरती टीम वायगाव या संघाने सोनगिरवाडी वाई या संघाला ऑल आउट केलं या ग्राउंडवरती. म्हणजे अनिश्चितता आहे या इथं, संपूर्ण अनिश्चिततेचा भरलेला खेळ मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होत आहेत, हाय स्कोरिंग मॅचेस देखील तितक्याच जबरदस्त होत आहेत. अफाट अशा मैदानी तू अशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमिनीशी आपली खेळी. काळकरी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. निघाले मेगा फायनल मध्ये निलेश मोहिते. पहिला बॉल हाताळण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्टोक 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने एक सिंगल कंप्लीट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ माय गॉड, एक रिस्की सिंगल कंप्लीट केली जाते. एकेका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष करायला भाग पडणारी ही गोलंदाजी आहे. बॅटिंग मार्क वरती आपण पाहिलं शैलेश यांनी एक सिंगल घेतली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाला आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहणार आहोत साहिल पवार, पॉवर ऑफ पवार, ब्रँड ऑफ बावडा. साहिल पवारनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल हवे 38 सर्कल मध्ये. महत्वाचा खेळाडू, बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. अगदी शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फसला आणि साहिल पवार, ब्रँड ऑफ बावडा, बॅक टू डग आउट. निलेश मोहिते, द लिजेंड प्लेअर निलेश मोहिते, अर्थात फलटण नगरीचा, फलटण तालुक्याचा कोहिनूर हिरा या खेळाडूला का संबोधलं जातं आणि स्ट्राईक बॉलर म्हणून तालुक्याच्या टीम मध्ये का स्थान आहे हे या खेळाडूनं पहिल्याच ओव्हर मध्ये सिद्ध केलंय आणि संघाचा सेनापती कोसळलाय. बावडा संघाचा सेनापती, बावडा संघाचा कॅप्टन अर्थात साहिल पवार बॅक टू डगआउट. जड पावलांनी, निराश पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेनं. अर्थातच आपण पाहतोय सन्माननीय श्री या ठिकाणी शुभागमन होत आहे श्री विक्रमजी धोत्रे सातारा पोलीस व त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अमोल पवार रायगड पोलीस यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. मेगा फायनलची मॅच आहे, मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होतात. 83चा वर्ल्ड कप आपण आठवू शकतो, लो स्कोरिंगच मॅच होती. बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ होता. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाने काय गोलंदाजी केली, कपिल देव निकंज यांच्या कॅप्टनशिप मध्ये आणि त्यानंतर भारत देशामध्ये क्रिकेट हा धर्म झाला आणि आता इथं देखील मॅच इंटरेस्टिंग होते. 22 बॉल येणारे, 24 ची गरज आहे. करंट रन रेट 3 आहे. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन बॅटर आलेत अक्षय पवार. प्लेस केलाय, दिशा दाखवण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहने आगे, बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर असा देखणा आणि दर्जेदार जोळा रंगत असतो. मेगा फाइनलचा जबरदस्त सामना है. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता. मेहनत करने से होती है मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. क्षेत्र कोणते असू द्या, तिथे देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसरा हार्ड हिटर बॅटर, दुसरा विस्फोटक फलंदाज संघाचा. यावेळेस आपण पाहतोय बावडा संघाचा हार्ड हिटर बॅटर शैलेश पवार बॅक टू डग आउट. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे शैलेश यांच्याकडे, परंतु इथं निलेश का या खेळाडूला साताऱ्यातील अगदी आघाडीच्या बॉलर्स मध्ये संधी दिली जाते आणि सातत्यानं जिल्ह्याच्या टीम मध्ये देखील निलेश यांनी जबरदस्त कामगिरी केली हे दाखवून दिलं जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय सातत्यानं युवा
खेळाडूंच्या पाठीमागं, ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना सातत्यपूर्व अगदी मिळेल ती मदत, किंवा कुठल्याही टुर्नामेंट असू द्या, क्रिकेटच नव्हे तर सगळ्या स्पोर्ट्समध्ये खेळाडूंचा पाठबळ वाढवणारे आणि खेळाडूंना निश्चित प्रोत्साहित करणारे, नुकतीच होणारी जी आपण WPL आहे, वाई प्रीमियर लीगची स्पर्धा, 1 लाखांची कॅश प्राइजची जी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये सहभागी संघ ज्यांनी नोंदवला आहे, अर्थातच सन्माननीय अभिषेक यादव साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. मनापासून स्वागत आहे. खऱ्या अर्थानं पूर्व भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध होण्यासाठी अभिषेक यादव साहेब यांच्या माध्यमातून वाई प्रीमियर लीग मध्ये संघ घेतलाय. 1 लाखांची टुर्नामेंट आहे आणि पूर्व भागातील कवठे असेल, सुरूर असेल, ओझरडे आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये प्रचंड मोठी प्रतिभा आहे आणि या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी अभिषेक 11 हा संघ आपण वाई प्रीमियर लीग मध्ये पाहणार आहोत आणि अभिषेक यादव साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. 3 धावा धावफलकावरती इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल नंतर मॅच मध्ये ट्विस्ट होतोय, प्रत्येक बॉल नंतर मॅच मध्ये रंगत वाढतीये आणि पाडेगाव संघाने देखील सांगितलंय सहजासहजी आम्ही सामना सोडणार नाही. आणि त्याचप्रमाणे नागेश्वर जिमखाना संघाचे माजी कर्णधार अनिल बाबाजी पवार यांच्याकडून बावडा संघाच्या खेळाडूंसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ओहो हो, यावेळेस वेगवान बॉल आहे, रॅपिड बॉल, रफ्तार के साथ करना चाहते गिरफ्तार आणि रफ्तार दाखवली, वेगावरती स्वार झाले त्या ओव्हरमध्ये. निलेश मोहिते 2 विकेट घेतलेले आहेत आणि इथं या ठिकाणी आपण पाहतोय पॅडल लाईनचा बॉल हाताळला, बॉल सरळ डिक्लेरेशन झोनच्या दिशेने गेला वेगामध्ये, एक सिंगल आली आहे. सफल ओव्हर मेन स्क्रीन वरती निलेश मोहिते आणि विशाल देडे यांचं संभाषण आपण पाहतोय. अगदी स्ट्रॅटेजी बनवली जाते, रणनीती बनवली जाते, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत सोडली जाणार नाही हे सांगितलं जाते. हाही संघ सांगतोय आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाहीये. दोन्ही संघांचा अभ्यास जबरदस्त आहे. एका एंडनं साहिल पवार, शैलेश पवार बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरच्या खेळाडूंची जबाबदारी वाढली आहे आणि ती संधी मिळाली संघाचा हिरो बनण्यासाठी. बावडा संघाचा विचार केला तर बावडा प्रीमियर लीग मध्ये दर्जेदार खेळ करणारे दोन्ही खेळाडू आहेत. एका एंडना अक्षय पवार आहेत, त्यांच्या सोबतीला स्वजल. हे दोन्ही खेळाडू आपण पाहतो यंग ब्रिगेड बावडा संघाची या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं श्रेया 11 बावडा या संघाचे सर्व सन्मान्य किरण बापू पवार यांच्या माध्यमातून सातत्यानं खेळाडूंना प्रोजेक्ट केलं जातं आणि यावेळेस संघ उतरवलाय ना मैदानाच्या आतमध्ये तो सगळा यंग खेळाडूंचा आहे. 2च खेळाडू सिनियर आपण पाहतो या टीम मध्ये, त्यामध्ये साहिल आणि शैलेश. सोबतीला आपण पाहतोय संघ सहकार्यासाठी संघाच्या पाठीमागं कायम स्वरूपी उभे राहणारे अर्थातच सन्मान्य अब्दुल शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेसचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो, डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सौरभ यांनी कमालीची गोलंदाजी केली. पहा मागच्या मॅच मध्ये देखील शिवशक्ती सुरूर संघाच्या विरोधामध्ये सेमीफायनल मध्ये 6 बॉल मध्ये केवळ 5च धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये बोलवले. पहिला बॉल नावाला साजिशी कामगिरी करत असताना पहिला बॉल डॉट. अजूनही मॅच ऑन आहे बावडा संघासाठी. स्ट्रोक हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल मात्र मस्तक पे दिया आहे दस्तक. डोक्यावरून बॉल सीमारेषा ओलांडून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय महत्वाचा चौकार. एक सुपर क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावांचा हिट मैदानाच्या आतमध्ये. अक्षय यांच्या माध्यमातून तो चौकार एक्झिक्यूट केला जातो. 5 धावांवरती वैयक्तिक खेळत असताना अक्षय पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. 8 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट जर पाहिला तर 6चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 6.38 चा पाहिला मिळतोय. इथून पुढे 15 बॉल आहेत. 15 बॉल मध्ये 17ची गरज आहे. मॅच इंटरेस्टिंग होणार यात मात्र शंका नाही. सन्मान्य अभिषेक जी यादव साहेब यांचं देखील शुभागमन होते. ओहो हो, याही वेळेचा बॉल स्लोवर वन. पहा कलात्मक बॉल, रचनात्मक बॉल मैदानाच्या आतमध्ये. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, दिशेला जेवढं महत्व आहे ना तेवढंच वेगाला देखील महत्व आहे. वेग देखील नियंत्रित केला जातोय. इथं कटर पहिला मिळतोय. डॉट बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. ओ यावेळेस बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे रिजन मध्ये. 1 बाउन्स बॉल फील्ड केला, फ्री डिलिव्हरी, त्यानंतर सिंगल कंप्लीट. 1 धाव कंप्लीट केली जाईल. मॅच जशी जशी पुढे जाते ना मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2. आता प्रत्येक बसलेले जे प्रेक्षक आहेत ना तिथं स्ट्रॅटेजी चालू झालेल्या आहेत, तिथं रणनीतीच पाहायला मिळत आहेत आणि त्या प्रेक्षकांच्या माध्यमातून सांगितलं जाते कशा पद्धतीनं कोण गोलंदाजी करेल. यावेळेचा बॉल पहा प्लेस करण्याचा प्रयत्न आहे. बॅटचा आणि बॉलचा आपण जर पाहिलं तर कोणताही संपर्क नाही. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या पलीकडचा बॉल आणि वाईड बॉल येतोय. थर्ड अंपायर रेफरल फ्रॉम बॉलिंग टीम.
वाईट साठी थर्ड अंपायर रेफरल मेन स्क्रीन वरती थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण चेक करणार आहोत स्पोर्ट ऑन लाईव्ह च्या माध्यमातून. पहा सुरुवात खडतर होती प्रीतम सरांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम अगदी मेन स्क्रीन वरती. हा आपण डिसिजन पुन्हा एकदा पाहणार आहोत आणि या डिसिजनची खात्री करणार आहोत. थर्ड अंपायर रेडी आहेत, स्टेप आउट झाले, त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल टर्न केला आणि त्यानंतर हा बॉल थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवला इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. अगदी बॉल टर्न झाला, बॅट फ्लो मधून निघून गेलाय आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. पाडेगाव टीमचा 2 ओव्हरच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती, 9 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. अगदी दोन्ही कॅमेरामन अतिशय ग्रेट कॅमेरा वर्क करतात. एका बाजूला आपण पाहतोय समोरच्या दिशेनं प्रीतम सर आहेत कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या सोबतीला सुमित थर्ड अंपायर मिड विकेटचा दुसऱ्या कॅमेरामन म्हणून ऑपरेट करतात धनराज आणि संपूर्ण युट्यूब ऑपरेट केलं जाते व्हीमिक्सच्या माध्यमातून. अर्थातच स्कोरिंग अपडेट करणारे मोहन जाधव सर आणि मॅन्युअल स्कोरिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं बुलुंगे सर करतायत. रमेश बुलुंगे आपलं देखील स्वागत. षटक क्रमांक 3 खोलवा टप्प्याचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सूरज पाटील पाडेगाव संघाचा खेळाडू सूरज पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खतरनाक डिलिव्हर केला वेगात रॅपिडली सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉल नंतर खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे. अकुट टप्प्याचा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक निलेश मोहिते येत आहेत, बॉल कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न आणि सूरज यांना सफलता मिळते. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा, नदी ऐसा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. हम आदम के बेटे हैं क्यों सोच रहा राह सरल होगा, संघर्ष जरूर सफल होगा आणि पाडेगाव टीमचा संघर्ष सफल होतोय. लो स्कोरिंग मॅच याआधी सर्वजण बोलले की मॅच सहजरित्या बावडा संघाकडून पुढे नेली जाईल किंवा बावडा संघ या मॅच वरती वर्चस्व निर्माण करेल, परंतु पाडेगाव संघाने जान झोकली या मॅच मध्ये, झुंज दिली आणि मॅचला बॅलन्स केले. आता 10 बॉल येणारे आणि 10 बॉल मध्ये 16ची गरज आहे. 16 रन्स रिक्वायर्ड टू इन 10 डिलिव्हरीज. 10 बॉल येणारे 16ची गरज. इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं संपूर्ण टुर्नामेंट वरती युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक राजानं प्रेम केलंय आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान्य मेगा फायनलच्या मॅच साठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक सन्मान्य प्रतापजी यादव साहेब यांच्या माध्यमातून सातत्यानं पहा या ग्राउंड वरती जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून मॅचेस होत आहेत, टुर्नामेंट होत आहेत आणि सातत्यानं अभिषेक यादव आणि सन्मान्य प्रतापजी यादव साहेब यांच्या माध्यमातून खेळाडूंना अगदी बक्षीस रूपामध्ये कौतुकाची थाप ठेवली जाते. याही टुर्नामेंटचा आपण पाहतोय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधून संघ या ठिकाणी दाखल झाले. एक संघ खंडाळा तालुक्यातला जो मेगा फायनल मध्ये पोहोचलाय, तर एक संघ फलटण तालुक्यामधला पोहोचलाय आणि सेमीफायनल मध्ये आपण शिवशक्ती सुरू होम ग्राउंड पाहिलं. यावेळेचा बॉल हवेमध्ये, कॅचचा प्रयत्न फसतोय. एक सिंगल येते आणि सिंगल आल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये खेळाडू प्रोत्साहित करतात गोलंदाजाला, कारण गोलंदाजी चांगली होते. अजूनही 8 बॉल आहेत आणि 14ची गरज आहे. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय उरत नाही. हा बॉल लॉफ्ट केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये, बॅकवर्ड रिजन मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना डिक्लेअर झोन मधली एक धाव मिळणार आहे, परंतु तुम्हाला स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबतच पॉइंट मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील या ग्राउंड वरती. फाईन लेग थर्ड मॅनला स्ट्रोक एक्झिक्यूट केल्यानंतर स्क्वेअर लेगला बॅकवर्ड मध्ये केल्यानंतर मात्र धावा मिळणार नाहीयेत. 7 बॉल 13ची गरज. इम्पॉर्टंट बॉल, या तिसऱ्या ओव्हर मधला सर्वाधिक महत्वाचा बॉल आहे, गोल्डन बॉल आहे. 31,000 रुपयांचे कॅश प्राइज असणारी स्पर्धा आहे. निघाले सूरज पाटील बॉलिंग ट्रॅक वरतून. स्ट्रोक कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मिसफिल अलाउड टू बॅट्समॅन कम फॉर सेकंडचा प्रयत्न केला जातोय आणि सेकंडचा प्रयत्न करत असताना विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होईल, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, कारण स्ट्रायकिंग यांच्या खेळाडूला शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक वरती राहायचंय आणि त्यासाठी हा खेळाडू जागेवरतीच थांबला आणि दुसऱ्या खेळाडूला क्रीज मध्ये पोहोचू दिलं आणि त्यानंतर स्वतःची विकेट सॅक्रिफाईस किंवा आत्मबलिदान दिलेलं आहे. कारण शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 धावा बनवण्यासाठी जो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहणार आहोत ना, तो असणारे स्वजल.
आणि स्वजल यांनी 3 धावा बनवलेत आतापर्यंत आपल्या टीमसाठी आणि त्यासाठीच विकेट सॅक्रिफाईस केली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 12ची गरज आहे. मॅच ऑन आहे. स्वर्गीय अमोलदादा महेंद्र स्मृती चषक मध्ये आपण पाहतो 31,000 रुपयांचं कॅश प्राइज स्वर्गीय ज्ञानेश्वर अण्णा यादव यांच्या स्मरणार्थ प्रताप ज्ञानेश्वर यादव साहेब यांच्याकडून आहे. तर द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज 21,000 रुपयांचं सन्मान्य श्री धनंजय वळकुंदे मंगलमूर्ती अर्थमूव्हर्स, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री आकाशजी बुलुंगे श्रीयश एंटरप्राइजेस व संदीप पिसाळ डिगू युवा उद्योजक बावधन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12ची गरज आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले महत्वाची मॅच. अभी नहीं तो कभी नहीं, नाराज है जिंदगी नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. अकू टप्प्याचा बॉल पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉल हवेतून निघाला मिड विकेटच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती शॉर्ट पिच बॉलचा समाचार. 6 धावांचा ब्लास्ट, धमाका आणि षटकारानं बावडा संघाचा जल्लोष. पाक्का विकेट सॅक्रिफाईस केली आणि त्यानंतर स्ट्राईक मिळाल्याबरोबर षटकार मैदानाच्या आतमध्ये. नागेश्वर जिमखान्याचे माजी अध्यक्ष अनिल बाबाजी पवार यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज गुगल पे द्वारे जमा केलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अनेक प्रेक्षक वर्ग जुळलेले आहेत. त्या सोबतीनं आपण पाहतोय या ठिकाणी बावडा संघासाठी निश्चित कायम सोबती म्हणून किंवा कायम सहकारी म्हणून संघ सहकार्य असणारे सन्मान्य अब्दुल भाई शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित. आपलं देखील स्वागत आहे. 5 बॉल येणारे, 6ची गरज. 5 बॉल इम्पॉर्टंट, 6ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहे. एका बाजूला पाडेगाव, दुसऱ्या बाजूला बावडा, एका बाजूला खंडा तालुका, दुसऱ्या बाजूला फलटण तालुका. एका एंडनं स्वजल आहे ज्यांनी षटकार ठोकलाय, दुसऱ्या बाजूला विशाल आहेत. विशाल देडे बॉलिंग ट्रॅक वरती. SDPL छत्रपती शिवेंद्र महाराज चषक मध्ये कालच्या दिवसामध्ये या खेळाडून स्टेडियम मध्ये अर्थातच संत बाळूमामा क्रिकेट क्लबच्या वतीने खेळी केली आहे आणि आता आपल्या गावच्या संघासाठी यावेळेचा बॉल हवेत खेळलाय. उंच इलेव्हेशन मिळाले, क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तक पे दिया आहे दस्तक आणि बॉल निघाला बाउंड्री लाईन ओलांडून 4 धावांसाठी. बावडा टीमचा जल्लोष होतोय. जी मॅच अवघडली होती त्या मॅच मध्ये स्वजल यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्थातच किरण बापू पवार यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय, परंतु पहिल्या 3 ओव्हरमध्ये निश्चित मॅच अवघडली होती. त्यानंतर स्वजल आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकून घेतलं सारं. 4 बॉल अजूनही 2ची गरज. 2 धावा. पाडेगाव संघ अजूनही मॅच सोडायला तयार नाहीये. 1 षटकार 1 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा पाडेगाव संघ टीम मीटिंग. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट आणि मैदानाच्या आतमध्ये डिस्कशन केलं जात आहे. पहा, मॅच संपल्यानंतर अंपायर बेल्स काढून घ्या. ही नोंद आहे, ही नोंद घ्या आपण. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अंपायर सन्मान्य पोतेकर सर आणि त्यांच्या सोबतीला सैदापूरचे सुपुत्र अर्थातच रवी चव्हाण सर आपल्यासाठी 4 दिवस त्यांनी वेळ दिलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म अराउंड विकेट महत्वाचा बॉल. 4 बॉल 2ची गरज आणि 2ची गरज असताना बॉल हवेतून फरार होईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय मेगा फायनल ग्रँड फिनाले. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरतोय श्रेया 11 बावडा आणि या बावडा टीमचे संपूर्ण संघ सहकारी या मैदानाच्या आतमध्ये जल्लोष सेलिब्रेशन पाहायला मिळाले. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन स्वर्गीय अमोलदादा महेंद्र स्मृती चषक 2026 चा चॅम्पियन संघ ठरलाय श्रेया 11 बावडा. अर्थातच सन्मान्य किरण बापू पवार यांच्या मालकीचा यांचा स्वतःचा संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आणि मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय अब्दुल भाई शेख असतील, त्यासोबतच सन्मान्य किरण बापू पवार आणि संपूर्ण टीम बावडा संघाची सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांचं मनापासून स्वागत आहे. पहा, मॅच हारली म्हणून प्लेअर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आपण थांबायचं नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. येणाऱ्या काळामध्ये जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी कायम सोबत ठेवा. यश